आपण अगोदर बघितलं का मोशे रबेनू दुसरे टॅबलेट्स, दुसरे जे पाट्या जे आहेत ते आणण्यासाठी हा सिनावरती गेले आणि परमेश्वर रिव्हील झाले. म्हणजे परमेश्वराने सांगितलं जे 13 ऍट्रिब्यूट्स आहेत मर्सीचे. तर परमेश्वर आपल्या पसुखेमध्ये सांगते की परमेश्वर डिसेंड झाले, म्हणजे उतरले आपल्या क्लाउड्स मध्ये. आणि मोशे रबेनू तिथे होते त्यांच्या संग. आणि त्यांनी परमेश्वराचं नाव म्हणजे ऐकून तिथे म्हणजे त्याने सांगितलं म्हणजे परमेश्वराचं नाव काय आहे. आणि ते पसुक वावमध्ये सांगते की परमेश्वर समोरून गेले आणि प्रोक्लेम केला हशेम हशेम. म्हणजे आपण दर दिवस म्हणतो ते हशेम हशेम एल राखू में खानून एरे खपाइन जरा खेसद अहमद नोचर खेसद अलफीम नोसे अबन पेशा व खाता व नके. म्हणजे हशेम हशेम परमेश्वर तुम्ही कंपॅशनेट आहात आणि तुम्ही ग्रेशियस आहात, म्हणजे पुष्कळ दया करता हो. तुम्हाला राग हळू येतो आणि तुमच्याकडे पुष्कळ काइंडनेस आहे आणि खरेपणा आहे. आणि तुम्ही प्रिझर्व करता काइंडनेस आपल्या हजारो पिढ्यांसाठी. आणि आणि आपण सोडून टाकतो जी इन्क्युरिटी आहे, म्हणजे जी चुकी होते, जी म्हणजे आपण म्हणतोय आपल्या चुका जी आहेत परमेश्वर त्याला म्हणजे करतात, जे आपले परमेश्वर माफी करतात जे आपल्या चुकी ज्या आहेत. आणि आपण परमेश्वराकडे म्हणजे परत येतो माफी मागून ते आपले चुक. नंतर मग आपले विलफुल सिन आणि आपले जे चुका एरर जे आहेत, आणि परमेश्वर आपल्याला क्लीन करतात पूर्णपणे, एकदम कम्प्लिटली क्लीन नाही करत. आणि म्हणतायत की अगर मनुष्याने पश्चाताप करून परमेश्वराकडे परत नाही आला तर मग ती चुकांचा जो हिशोब जो आहे तो मुलांवरती, नातवंडांवरती आणि चौथ्या पिढीपर्यंत जाते. म्हणजे मनुष्याने अगर परमेश्वराकडे म्हणजे बरोबर पश्चाताप करून नाही आला किंवा त्यांनी वाईट मार्ग नाही सोडला तर त्याचा हिशोब जो आहे एक तर त्याला शिक्षा मिळते, नंतर मग ती पुढच्या पिढीने पण जाते. त्यासाठी मनुष्य जी कुठली गोष्ट करतोय तर त्याने विचार केला पाहिजे, नाही त्याचं म्हणजे अगर चुकीची गोष्ट करतोय तर नाही त्याला पण त्रास होईल, बट त्याच्या पुढच्या पिढीला पण 4 पिढी पण त्रास जाऊ शकते. कधी कधी मनुष्य विचार करतो अरे माझ्यावरती असा प्रसंग का आला. तर मग एक तर त्याची चुकी असेल किंवा त्यांच्या पुढच्या पिढीची असेल. तर मग आपण त्या म्हणजे परमेश्वराकडून हे आपल्या चांगल्यासाठी आहे असा विचार करून आपण पुढे गेला पाहिजे. म्हणजे परमेश्वराची पूर्ण आपला विश्वास ठेवला पाहिजे. ते इथे आपण बघतोय की आपलं हे जे 13 ऍट्रिब्यूट्स आहेत परमेश्वराचे मर्सीचे, ते हे आपण उल्लेख केल्याने आपण एक प्रकारे त्याच्याचं म्हणजे आपला हे जे आपला ऍट्रिब्यूट्स आहेत तर आपले कॉमेंटेटर्स म्हणजे आपले वाढवडील एक्सप्लेन करतात की ते अप्लाय होत आहेत सर्व प्रकारच्या लोकांना. आणि त्यांना म्हणजे हर एकाला म्हणजे जो पुण्य जो आहे त्या पुण्याप्रमाणे तो त्या ह्याच्यामध्ये बसतो. काही डिक्रीज जे आहेत आपल्या मर्सीचे ते अप्लाय होतात आपल्या सर्व धार्मिक लोकांना. काही जे आहेत त्याच्यापेक्षा कमी. काही जे आहेत ते पूर्णपणे पश्चाताप करतात आपल्या पूर्ण प्रेमाने परमेश्वरासाठी. काही लोक जे आहेत ते पश्चाताप करतात आपला पश्चाताप करतात घाबरून. आणि तसाच पुढे पण आता आपण जे लिस्ट बघतो जे ऍट्रिब्यूट्स अकॉर्डिंग जे आपण लिस्ट बघूया जसा काउंट केलेला आहे रब्बेनु तामली. आणि त्याच्यामध्ये आपण म्हणजे आता पहिला उल्लेख करतो हशेम. हशेम हा नाव जो आहे यूथ के वाव के
तो दाखवतोय आपल्या परमेश्वराची दया. आणि ते 2 नकत आपण उल्लेख करतो इथे. कारण की इथे 2 प्रकारची दया आहे परमेश्वराची. पहिली म्हणजे दया आहे परमेश्वराची आपल्या पाप करायच्या अगोदर. इव्हन तो आपण माहिती आहे की त्याला माहिती आहे फ्युचर म्हणजे पुढे जाऊन काहीतरी वाईट म्हणजे होणार आहे त्या माणसाबद्दल. तरी पण परमेश्वर त्याच्यावरती अगोदर दया करतात. रहाईम ऍड करता येईल. परमेश्वर दयावान आहेत. इव्हन अशा लोकांवरती की त्या लोकांनी म्हणजे अजून काही पाप नाही केलेलं आहे. आणि परमेश्वराची दया त्या लोकांनी म्हणजे चांगले पुण्य करून पण अजून त्या लोकांनी म्हणजे ते त्यांना त्या लोकांनी तो अर्न नाही केलेला. म्हणजे आपण म्हणतो त्या लोकांनी म्हणजे मिळवलेला नाही अजून. तरी ते पण परमेश्वराची त्यांच्यावरती दया आहे. म्हणजे कसा पण मनुष्य असून द्या, परमेश्वराची दया त्याच्यावरती आहे. आता पहिला आता जाऊ म्हणालो आपण परमेश्वर म्हणजे चुकी करायच्या अगोदर परमेश्वर त्याला म्हणजे दया करतात. आता दुसरा जो परमेश्वराचं नाव जो आहे तो मेन्शन केलेला इथे दाखवते की इव्हन कोणी म्हणजे पाप केला असेल आणि तो पश्चाताप करतो तर परमेश्वर त्याचा पश्चाताप एक्सेप्ट करून त्याच्यावरती दया करतात. आता डिवाइन मर्सीसाठी विदाउट द डिवाइन मर्सी अगर वरून अगर त्याला म्हणजे माफी नसेल तर हा जो पाप जो आहे तो काय म्हणजे अचानक म्हणजे नाहीसा होणार नाही. जे स्किल्स आहेत म्हणजे आपण म्हणतो ना जे तराजू आहे न्यायाचा की नाही बघत की त्यांनी म्हणजे पश्चाताप केला तर म्हणजे हा पाप त्याच्या ह्याच्यातून काढून टाकला पाहिजे. आपण म्हणतोय की ना ज्याने कोणी म्हणजे चुकी केलेली आहे ज्याने कोणी पाप केलेलं आहे तर मग त्यांनी जे काही डॅमेजेस केलेले आहेत ते भरल्याशिवाय तो फ्री नाही सुटू शकत. नाही फक्त म्हणजे त्याला म्हणजे वाईट वाटते जे काही त्यांनी केलं. तर आदर इथे आपण बघतोय की ना डिवाइन मर्सी परमेश्वराची जी आहे आपला कसली तर त्याच्या पश्चाताप एक्सेप्ट करतात. म्हणजे परमेश्वर दयाने एक्सेप्ट करते त्याचा पश्चाताप. तर मग आता इथे आपण बघतोय त्यांना तर मग आता माणसाच्या हातातून चुकी झाली असेल आणि तो जो चुकी जी आहे त्याच्या अकाउंट मध्ये वरती आहे तर आता त्या चुकीला तो कसा म्हणजे सुधरवू शकतो. कसा म्हणजे त्याच्या सुधारवणे आपल्याला तो म्हणजे कम्प्लिटली काढून टाकणे ते डिफिकल्ट आहे. पण तरी त्याला आपल्याला म्हणजे त्याच्यावरती डॅमेजेस भरले पाहिजेत. तर डॅमेजेस आता आपण मनुष्य पश्चाताप नाही करत तर मग त्याला डॅमेजेस जे पेमेंट आहे जे काही त्याला भरायला लागणार आहे ते एकदम म्हणजे क्रिटिकल आहे एकदम म्हणजे स्ट्रिक्ट आहे. बट अगर तो पश्चाताप करतोय तर मग त्याच्यावरती छोट्या मोठ्या त्रास येतात आणि त्या छोट्या मोठ्या त्रासानी तो जो मोठा त्रास संकट येणार आहे तो छोट्या संकटावरती येऊन जाऊन त्याला त्याची म्हणजे शिक्षा मिळते. आणि त्याचा म्हणजे नंतर मग तो आपण म्हणतो ना तो एक प्रकारचा त्या चुकीची म्हणजे भरपाई झाली. बट डिपेंड माणसाच्या हातून कुठल्या म्हणजे चुकी झालेली आहे. काही सीन जे आहे ते त्याला म्हणजे पश्चाताप करून माफी मिळत आहेत. काही सीन जे आहे त्याला योम किपूर पश्चाताप आणि योम किपूर. काही सीन जे आहे त्याला म्हणजे पश्चाताप योम किपूर आणि त्याच्यावरती संकट म्हणजे तब्येत बिघडणे किंवा त्याला सिकनेस येणे किंवा खायला येणे अशा गोष्टी येऊन त्याला म्हणजे त्याला क्लीन करतात. काही गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती पश्चाताप करून योम किपूर करून त्याच्यावर त्रास येऊन त्याला आपला त्याला आणि तो वारतो आणि मग त्याला हे मिळते त्याच्या म्हणजे ह्याच्यातून तो सुटतो त्या शिक्षातून बराच शिक्षा पूर्ण होते. बट अगर काही सीन जे असे आहेत की त्याला वारल्यानंतर पण येणाऱ्या जगामध्ये त्याला म्हणजे अजून म्हणजे त्या आत्म्याला क्लेनलीनेस साठी
स्ट्रॉंग म्हणजे एकदा अजून ह्याच्यामध्ये गोष्टीमध्ये जायला लागतो. ते डिपेंड्स कुठल्या लेवलचं म्हणजे तुझ्या हातातून चुकी झालेली आहे. त्यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे, परमेश्वर माझ्यासमोर कुठली टेस्ट येऊन देऊ नको, कुठली म्हणजे अशी आपला संकट येऊन देऊ नको का मला त्याच्यामध्ये येऊन आपला माझ्या हातातून काही चुकी त्यामधून होईल किंवा काय अशा गोष्टी म्हणजे समोर येऊन नको अशी आपण प्रार्थना नेहमी केली पाहिजे. त्या पुढे परमेश्वर म्हणतात एल म्हणजे परमेश्वराचं नाव पण म्हणजे हशेम हशेम एल. एल म्हणजे हा परमेश्वराचं नाव आहे. तर हा नाव दाखवते ताकद. म्हणजे इथे आपल्याला ऍट्रिब्यूट दाखवते की जी परमेश्वराची म्हणजे डिक्री जी ऑफ मर्सी आहे ती अफाट आहे. म्हणजे आपण म्हणतो परमेश्वराची दया जी आहे ती अफाट आहे आणि ती आपल्याला इंडिकेट करते परमेश्वराच्या नावामध्ये. कम्पॅशनेट म्हणजे परमेश्वर राखूम आहेत, म्हणजे दयावान आहेत. परमेश्वर इरेज करून टाकतात आपल्या ही शिक्षा जी काय म्हणजे चुकी झालेली आहे आणि नाही ठेवतात लोकांवरती. आता राहूम आपण दुसरा एल राहूम खानून, तर राहूम म्हणजे परमेश्वर कम्पॅशनेट आहे. परमेश्वर म्हणजे कसा म्हणजे हलका करतात शिक्षा जी ज्याने कोणी म्हणजे चुकी केलेली आहे. आणि आणि परमेश्वर नाही ठेवत त्याला म्हणजे एक्स्ट्रीम टेम्पटेशन वरती. आणि म्हणजे परमेश्वर कम्पॅशनेट आहे आणि कशावरती ते मग परमेश्वर मदत करतात या लोकांना अवॉइड करण्यासाठी कुठलाही डिस्ट्रेस म्हणजे कुठलाही असा टेन्शन कुठली गोष्ट अशी माणसावरती म्हणजे अचानक येणार नाही. त्यासाठी परमेश्वर त्याच्यावरती कम्पॅशनेट आहेत, कुठलाही त्रास किंवा काय. नंतर मग आपण म्हणतो राहूम परमेश्वर ग्रेशियस आहे. म्हणजे परमेश्वर आपला इव्हन ज्याला म्हणजे खरा म्हणजे परमेश्वराची ग्रेस नाही आली पाहिजे त्याच्यावरती परमेश्वराची म्हणजे आपण म्हणतो ना भरभराटी किंवा परमेश्वराचा ग्रेसनेस त्याच्यावरती नाही आला पाहिजे, तरी पण परमेश्वर त्यावरती करतात आणि परमेश्वर वाचवतात लोकांना त्यांच्या डिस्ट्रेस मधून पण. एकदा तो म्हणजे त्याने म्हणजे त्याच्यावर त्याच्या वन्स ही हॅज ओव्हरटेकन दे म्हणजे त्यांनी म्हणजे त्यावरती ओव्हरटेक केलेला आहे, तर मग त्या डिस्ट्रेस मध्ये पण लोकांना परमेश्वर वाचवतात. नंतर मग आपण उल्लेख करतोय एरे खप्पाई म्हणजे हळू आहे. परमेश्वराचा राग, परमेश्वराचा राग हळू येतो धार्मिक लोकांसंगत आणि वाईट लोकांसंगत. परमेश्वर आपण म्हणतो ना पेशंट आहे. पेशंट म्हणजे आपण म्हणतो एक परमेश्वराला म्हणजे पुष्कळ सबर आहे, सबर करून थांबतात ते. जो पापी आहे, जो पाप करतो, जो चुकी करतो त्याला शिक्षा लगेच मिळाली पाहिजे. बट परमेश्वर काय म्हणतात, परमेश्वर टाइम देतो त्याला रिफ्लेक्ट करण्यासाठी म्हणजे त्याच्यावरती तो म्हणजे त्या चुकावरती तो विचार करल, स्वतःला इम्प्रूव्ह करल आणि पश्चाताप करल. हे परमेश्वर त्याला चान्स देतात. परमेश्वर त्याला म्हणजे लगेच पनिश करू शकले असते, त्याने असं केलं त्याला शिक्षा लगेच अशी मिळाली पाहिजे. पण परमेश्वर कसे म्हणजे हळू रागवतात. राम हैसेद परमेश्वर म्हणतात अबेंडंट ऑफ काइंडनेस म्हणजे परमेश्वराची दया जी आहे भरपूर आहे. ते दया करतात इव्हन अशा लोकांवरती ज्यांना स्वतःची म्हणजे त्यांना स्वतःचं पुण्य नाहीये, ज्यांना म्हणजे स्वतःचं पुण्य नाहीये त्याच्यावरती पण परमेश्वर आपला दया करतात. पुढे आता कोणचं स्वतःचा बिहेवियर जो असेल, अगर त्याचा म्हणजे आपण म्हणतोय की त्याचा वागणूक कसा म्हणजे बॅलन्स मध्ये 50-50 आहे, चांगल्या बाजूला पण आहे तो आणि चुकीच्या बाजूला पण आहे. तर मग परमेश्वर काय करतात, आपला जेव्हा
जजमेंट येते, स्केल जो आहे जजमेंटचा, तर परमेश्वर तो टिप करतात. म्हणजे म्हणतात ना, आपल्या चांगली बाजूचं वजन जो आहे परमेश्वर थोडासा म्हणजे जड करतात. तर इथे आपण बघतोय की वरच्या जगामध्ये आपण जे काय करतोय इथे, त्या वरच्या जगामध्ये आपल्यावरती म्हणजे न्याय केला जातो. स्केल हाय वरती दर दिवस पण आणि रोषला पण, आणि म्हणतात की आपल्या रोष पण वर्षासाठी पूर्ण वर्ष कसा झाला किंवा काय, तर मग त्याच्यावरती पण माणसावरती म्हणजे न्याय होतो. तो परमेश्वर आपण पुष्कळ दया करतात. म्हणजे राफ खेसेद म्हणजे आपण म्हणतोय परमेश्वराची पुष्कळ दया आहे सर्वांवरती. इवन त्याला स्वतःची पुण्य नाहीये तरी पण परमेश्वर दया करतात. आणि परमेश्वर जो बॅलन्स आहे आपला तराजूचा, तो चांगली बाजूचा परमेश्वर जड करतात. ते आपल्यावरती म्हणजे दया आहे. पुढे म्हणतात एमेत म्हणजे परमेश्वर देतात म्हणजे राहण्याची, परमेश्वर देतात त्यांच्या शब्दांवरती. एमेत म्हणजे परमेश्वर कधी म्हणजे आपण म्हणतो ना, जो कोणी परमेश्वराला सर्व करतो तर परमेश्वर त्याच्यापासून कुठलीही गोष्ट म्हणजे अडवत नाही. म्हणजे परमेश्वर मागं जात नाही. आपल्या त्या शब्दापासून जे काही रिवॉर्ड त्यांनी दिला पाहिजे, जो कोणी परमेश्वराला बरोबर सर्व करतो, तर परमेश्वर खरे आहेत. मग त्यासाठी आपण कुठलाही मिचवा करतो, कुठली गोष्ट आपण करतोय, तर त्याच्यावरती मोबदला आहे आपल्याला. पण आपण मोबदल्यासाठी परमेश्वराला सर्व नाही करत आहोत. आपण परमेश्वराला सर्व करतो कारण की परमेश्वर आपले आबा आहेत. परमेश्वराने आपल्याला निर्माण केलंय आणि आपण त्याला सर्व केलं पाहिजे, हा आपला हेतू पाहिजे. तर मग परमेश्वराला आपण त्याच्यावरती आपण परमेश्वराचे आपण आभार मानले पाहिजे. दुसरा नोचर खेसेद लालाफिन म्हणजे परमेश्वर सांभाळतायत हजारो हजारो पिढी. म्हणजे परमेश्वर सांभाळतायत ही दया आपल्या हजारो हजारो पिढी. म्हणजे हा काइंडनेस जो आहे परमेश्वराचा, तो रेफर करतोय परमेश्वराचे चांगले, म्हणजे माणसाचे चांगले जे कामं जे आहेत परमेश्वर त्याला रिगार्ड करतात. परमेश्वर जेव्हा मनुष्य चांगली कामं करतो, तर जसा काय मनुष्य दया करतोय परमेश्वरा संगत, तर इथे सांगते की तुराला जरूरत आहे आपल्याला की आपण केला पाहिजे दया, चांगली कामं, चांगले डीड्स आपण केले पाहिजे. चांगले डीड्स आपण केले पाहिजे, चांगली कामं आपण केली पाहिजेत नेहमी. आणि आपण त्याच्याने म्हणजे जसं काय म्हणजे परमेश्वर समजतात की आपण परमेश्वरासंग दया केली, तर परमेश्वर ती जी कामं जी आहेत आपली चांगली कामं, ती परमेश्वर सांभाळून ठेवतात. आणि त्याचा फायदा कोणाला होतो, तर पुढच्या पिढीला. त्यासाठी म्हणतो आपल्या वाडवडिलांचं पुण्य आपल्या पुढच्या पिढीच्या समोर येतो. तर मग हे इथे आपण बघतो नोचर खैसे दालाफिन म्हणजे सांभाळून ठेवतात परमेश्वर. जो दया जी आहे, चांगली कामं जी केलेली आहे त्या हजारो हजारो पिढीसाठी त्यांना मोबदला देण्यासाठी. म्हणजे आपल्या वाडवडिलांचा पुण्य जो आहे तो आपल्या समोर येतो. आणि आपल्या समोर जे काय म्हणजे परमेश्वर आपल्याला म्हणजे भरभराटी येते, ती कधी कधी आपल्या वाडवडिलांच्या पुण्यांवरती आपल्यावरती येते. तर हा जो रिवॉर्ड जो आहे तो जसं म्हणजे कॉन्स्टंटली आपण इन्व्होक करतोय, जे पुण्य जे आपल्या वाडवडिलांचं म्हणजे आपण जेव्हा उल्लेख करतोय लोके अब्राहम लोके इत्साक बोले याकोब, आपण प्रार्थनामध्ये पण उल्लेख करतो. तर मग त्या टायमाला आपण वाडवडिलांचं म्हणजे पुण्य पण आपल्या प्रार्थनेच्या समोर आणतो. मग त्यांचे पुण्य बघा आणि तसेच आमच्यावरती दया करा. तर हे आपण परमेश्वराला म्हणजे हा एक ऍट्रिब्यूट आहे परमेश्वराचं. दुसरा म्हणजे आपल्याला सांगते इथं
की परमेश्वर माफी देतात, म्हणजे परमेश्वर एक प्रकारचा नोसे, म्हणजे आपण म्हणतो ना एक प्रकारचा फॉरगिव्स. 3 कॅटेगरी आहेत पापाचे. आणि आणि हर एक जी फॉरगिवनेस आहे ती समजली जाते वेगळ्या ऍट्रिब्यूटनी. आणि त्या 3 प्रकारचे म्हणजे सिन्स आहेत. एक आहे अवॉन, पेशा व खतात. आता आपण उल्लेख करतो नेहमी खताती अविती पशाती. खताती म्हणजे मी एरर केला, चुकलो. अविती जी निकरा की म्हणजे मी इंटेन्शनली सिन केला. आणि पश्चाती जे निकरा की मी परमेश्वराला राग देण्यासाठी पाप केला. तो म्हणजे आबोन आपण उल्लेख पहिला करतो. आबोन म्हणजे हे आपला इंटेन्शनल सिन. ते परमेश्वर माफी देतात अगर ज्याने कोणी पाप केलाय त्यांनी पश्चाताप केला तर परमेश्वर त्याला त्याच्यावरती माफी देतात. दुसरा आहे वफेशा, म्हणजे आपण म्हणतो विलफुल सिनिंग. जो पाप आपल्या इंटेन्शनली केलेला आहे परमेश्वराला राग देण्यासाठी, म्हणजे आपण म्हणतो ना पेशा. एवढा पण सिरियस ट्रान्सग्रेशन जो आहे परमेश्वर माफ करतात अगर मनुष्य पश्चाताप करून, म्हणजे आपण पश्चाताप करून परमेश्वराकडे परत येतो तर परमेश्वर आपल्याला त्याच्यामध्ये त्या पापावरती पण माफी देतात. खातात आपण म्हणतोय जो एरर, म्हणजे दे सिन आपल्या हातातून झाले, पाप आपल्या हातातून झाले आपलं न कळत किंवा आपल्या केअरलेसनेसनी, म्हणजे आपण दुष्काळजीपणाने. हे पण पाप आहे. पण आपण म्हणतो हे पाप झाला नसता माणसाच्या हातातून अगर त्यांनी खरा म्हणजे समजला असता, म्हणजे जी इच्छा जी आहे, जी खरी इच्छा जी परमेश्वराची आहे, अगर ती माणसाने समजली असती तर मग त्यांनी या त्याच्या हातातून ही चुकी झाली नसती. म्हणजे आपण दुष्काळजीपणा करे, म्हणजे आता उदाहरण देणे म्हणजे मनुष्य अगर दुष्काळजीपणाने दुष्काळजीपणा करतोय अगर तो ड्रायव्हिंग मध्ये आहे, म्हणजे ड्रायव्हिंग मध्ये दुष्काळजीपणा करतोय तर मग आपण म्हणतो की ना ड्रायव्हिंग मध्ये कसं आपल्याला म्हणजे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहे आणि त्या रूल्स अँड रेग्युलेशन प्रमाणे आपण गेला पाहिजे. अगर मनुष्य त्या रूल्स अँड रेग्युलेशन न सांभाळता तो दुष्काळजीपणा करतो, प्रत्येकानं आम्हाला कोण पकडणार नाही, मी लाल बत्तीवरती आपलं हे करतो, ड्राईव्ह करतो, किंवा मी गाडी चालवताना फोनवरती बात करीन, किंवा गोष्टी ज्या आहेत ते म्हणजे आपण म्हणतो ना एक प्रकारचा केअरलेसनेस प्रकरणा करतात आणि ते कायदे जे आहेत ते आपल्यासाठी चांगले आहेत. तर तसं इथे आपला खरा म्हणजे अगर आपण त्या गोष्टीचं म्हणजे महत्व समजू तर आपण त्या गोष्टी करायला येणार नाही. तसंच इथे पण तोरामध्ये पण ज्या गोष्टी ज्या आहेत आपल्या तोरामध्ये सांगितलं, कायदे आपल्या कायदे सांगतात की असं असं केलं पाहिजे. काही लोक म्हणजे म्हणतात का ना आपण करू, हा शाखारची प्रार्थना मला मिनियांमध्ये केलं पाहिजे, करीन करीन मला जमल तर मी करीन, किंवा मिनखाची किंवा अरबीची किंवा आपलं शब्दातलं आपलं 3 मील झाले पाहिजे, तर मग आपण या 2 मील करतो, 3रा मील म्हणतो ना जड पडते मला तर कशाला करू, किंवा काय पोट भरलेलं आहे, ही आपल्या दुसरी कारण आहेत, आपल्याला आराम करायचा आहे की आपल्याला वॉकला जायचं आहे किंवा काय, तर आपण थोडा म्हणजे दुष्काळजीपणा करतो. तर मग तिथे आपण अगर आपल्याला त्या गोष्टीचा म्हणजे महत्व, परमेश्वराची इच्छा, त्या गोष्टीची महत्व आपण जास्ती समजेल, आपण त्याची काळजी घेऊ तर आपण ह्या चुका करायला येणार नाही. तसाच आपल्या नेक्स्ट आपण म्हणतो विनखे. विनखे म्हणजे परमेश्वर क्लीन करतात की अगर जो कोणी पश्चाताप करतो तर परमेश्वर क्लीन करतात त्याच्या पापांपासून.
तर का? कारण की ते सिनचा इफेक्ट जो आहे तो नाहीसा होईल, तो जाईल म्हणजे. पण अगर कोणी पश्चाताप नाही केला तर मग लोय नक्की परमेश्वर त्याला म्हणजे क्लीन नाही करणार, त्याला म्हणजे तो त्या पापाच्या इफेक्ट मधून तो नाहीसा म्हणजे तो पापाचा इफेक्ट जाणार नाही त्याच्यावरून. सो फोर ऍड करतात की परमेश्वर क्लीन करतात पूर्णपणे जो कोणी पश्चाताप करतो प्रेमाने. म्हणजे प्रेमाने पश्चाताप करणे किंवा भीतीने करणे. अगर प्रेमाने करतोय तर मग परमेश्वर त्याला पूर्णपणे क्लीन करतात. पण अगर तो पश्चाताप करतो परमेश्वराला घाबरून, कारण की त्याला भीती वाटते की अगर मी पश्चाताप नाही केला तर मग मला शिक्षा मिळेल किंवा मला त्रास होईल किंवा मला म्हणजे या गोष्टी मिळणार नाही किंवा काय अशा गोष्टी त्याच्या डोक्यामध्ये आहेत, त्या विचार करून करतोय पश्चाताप, तर मग त्याचा क्लॅनलीनेस जो आहे त्याला तो साफ केले जातोय, त्या इफेक्ट जो आहे त्या पापाचा तो पार्शली म्हणजे थोडासा फक्त क्लीन होईल. तर आता हे जे आपण बघितले 13 ॲट्रिब्यूट्स परमेश्वराचे, हशेम हशेम एल राखूम खानून ערך אפיים ורב חסד ואמת נוצר חסד אלפים נושא עוון ופשע וחטא ונקי. तर मग हे जे 13 ॲट्रिब्यूट्स आहेत, तर पहिला वर्ड काय आहे? परमेश्वर म्हणजे क्लीन करतात. आणि शेवटचं काय आहे? परमेश्वराची दया आहे. त्यामुळे इथे आपण बघतोय की परमेश्वर नाही पूर्णपणे म्हणजे व्हाईट वॉश करतात पापापासून. आता हे करण्यासाठी म्हणजे तर मग ह्याच्यामध्ये आपण म्हणतोय ह्याच्यामध्ये आपण म्हणतोय म्हणजे आपल्या काढला पाहिजे पूर्ण फरक जो आहे चांगल्यामध्ये आणि वाईट मध्ये. आणि आपण त्याच्यामध्ये असा अगर केला तर मग तो एनकरेज करतोय जे वाईट करतात त्या लोकांना सिक्युअर वाटेल की ते लोकांना म्हणजे आपला म्हणजे ते लोकांना हे वाटेल, ते लोक कम्फर्ट म्हणजे एक प्रकारचं म्हणजे आपण इव्हन आपण चुकी करतोय परमेश्वर आपल्याला क्लीन करणार आहेत. आणि त्याच्यामुळे ते लोक म्हणजे आपला त्यांच्या वाईट मार्गापासून ते लोक म्हणजे पूर्णपणे नाही म्हणजे मागे येतील. ते लोक कंटिन्यू करतील आपल्या त्यांच्या चुकीच्या मार्गावर. तिथे आपल्याला हे जे 13 ॲट्रिब्यूट्स ऑफ मर्सी जे आहेत ते सांगतायत की मनुष्याला म्हणजे परमेश्वराकडून त्याला आपला परमेश्वराकडून संधी आहे. या प्रार्थनाचा म्हणजे जो मेसेज आहे प्रार्थनाचा जो म्हणजे आपण परमेश्वराकडे पूर्णपणे पश्चाताप करून या प्रार्थनाचा आपण उल्लेख जेव्हा करतो, जसे परमेश्वर म्हणाले मोशे रब्बेनूला, तर जसा तू उल्लेख करतोय जेव्हा इतर लोक चुकी करतात तर मी त्यांच्यावरती दया करीन, तसाच आपण पण जेव्हा आपल्या हातातून चुकी होते आणि परमेश्वराकडे माफी मागतो आपण, तर आपण बघतो विधूच्या अगोदर आपण ह्याचा उल्लेख करतो. विधू म्हणजे आपण परमेश्वराकडे माफी मागतो आणि मग हे 13 जे ॲट्रिब्यूट्स आहेत मर्सीचे ते आपण परमेश्वरासमोर परमेश्वराला आठवण करून देतो. एक प्रकारची आठवण म्हणजे त्याची ते त्या गोष्टी आपण समोर ठेवतो आणि परमेश्वराकडून आपण पुढचा भाग जो आहे विधीचा तो वाचतो आपण आपल्या कन्फेशनचा. पुढे इथे सांगते आपल्याला तर मग अगर मनुष्य कम्प्लीटपणा तो म्हणजे त्यांनी कम्प्लीट तो नाही क्लीन झालेला कम्प्लिटली, तर म्हणजे चुक जी आहेत आपल्या वाडवडिलांची ती म्हणजे फुलांच्या पुढे, नातवंडांच्या पुढे, तिसऱ्या आणि चौथ्या पिढी समोर येतील. तर आता परमेश्वर इथे म्हणतात, इथून आपण बघतो की जास्तीत जास्ती शिक्षा कुठल्या पिढीपर्यंत मिळू शकते पापांची, तर मग चौथ्या पिढीपर्यंत.
बट ती फॉर एव्हर नाही मिळत, म्हणजे 5व्या 6व्या पिढीवरती ती शिक्षा येत नाही. तर इथे काय सांगते आपल्याला, त्या म्हणजे तर इथे काय सांगते आपल्याला, की ते म्हणजे शिक्षा आणतील आपला त्या पापांचा. तर कशामुळे? तर जो पाप झाला गोल्डन काफचा, इवन पुष्कळ पॅसेज झाला, म्हणजे पुष्कळ टाइम झाला, आणि पुढच्या पिढीमध्ये पण. तर मग तिथे आपण बघतोय की हा जो पाप होता गोल्डन काफचा, म्हणजे सोन्याच्या बच्च्याच्या, गाईच्या बच्च्याचा पुतळा तयार झाला, आणि त्याच्यावरती लोकांनी आपला त्यांना शिक्षा मिळाली. एवढा सिरियस होता, एवढा म्हणजे ग्रिव्हियस होता. इवन तो पुढे गेला, म्हणजे ना 4 जनरेशन्स, तो पनिशमेंट जो आहे तो जास्ती एकदम सिव्हिअर होता. तर ते अवॉइड करण्यासाठी परमेश्वर म्हणाले एक्सेप्शन आहे. आणि आणि ह्या गोष्टीचा तो स्प्रेड आउट केला पुढच्या पिढींमध्ये पण. म्हणजे आपण बघतोय तर गोल्डन कास्टचा सिन जो आहे, तो सिन, त्याच्यावरती शिक्षा जी आहे ते एकदम एकदम भारी पनिशमेंट मिळाली पाहिजे. बट परमेश्वराने काय केलं, तर पापाला म्हणजे 4 पिढीपर्यंत नाही ठेवला. त्या पापाचा जो शिक्षा जी आहे ती पुढच्या पुढच्या पिढींमध्ये डिस्ट्रीब्यूट करून टाकली, म्हणजे छोटी छोटी करून टाकली, आणि नाही ती ठेवली एका टायमासाठीच. रबेनु बेफाये सांगतात, परमेश्वराने नाही शिक्षा दिली जो पाप झाला गोल्डन कापचा, ते फक्त परमेश्वर आठवण करून देतात, ते सांगण्यासाठी की बघा किती मोठी परमेश्वराची दया आहे, की त्यांनी तो डिमिश करून, म्हणजे आपण म्हणतो ना, एक प्रकारचा नाहीसा करून टाकला. नाहीतर मग काय झालं असतं आपल्याला नाही माहिती. म्हणजे आपण बघतो की परमेश्वराला आपल्याला, म्हणजे परमेश्वराने आपल्याला हाय सिन्यावरती तोरा दिला. आपण पवित्र तोरा घेतल्यानंतर, खरा म्हणजे आपण म्हणतायत की आपली लेवल जी आहे, आपल्या सर्व इतर लोकांची लेवल एवढी मोठी झाली होती. जसं आदाम रिशोन पाप करायच्या अगोदर त्यांची लेवल कशी मोठी होती. पहिला मनुष्य ज्यांनी ट्री ऑफ नॉलेज मधून खाल्ला, परमेश्वराची आज्ञा त्यांनी त्या आज्ञा तुटली. तर मग ते खायच्या अगोदर जी लेवल जी होती एकदम हाय होती, म्हणजे तो एकदम हाय लेवल वरती होता. आणि हाय लेवल वरती असल्याने त्याच्यावरती एंजल ऑफ डेथचा कंट्रोल नव्हता, आणि मृत्यू त्यावरती नव्हती. मृत्यू म्हणजे जगामध्ये नव्हतीच. बट जेव्हा ट्री ऑफ नॉलेज खाल्ला आणि माणसाची लेवल खालती आली, आणि त्याच्यावरती मृत्यू आली, तर एंजल ऑफ डेथ त्याला म्हणजे त्याचा जीव जो आहे एंजल ऑफ डेथच्या हातामध्ये ताब्यामध्ये दिला जातोय. त्यामुळे त्या सीनमुळे. तर आता जेव्हा आम्ही सर जेव्हा हा सेनेवरती होते, तर त्यांची लेवल जी आहे एवढी मोठी झाली होती, की जसं आदम रिशोनची पापाच्या अगोदर होती. म्हणजे इतर लोकांवरती एंजल ऑफ डेथचा कंट्रोल गेला होता, म्हणजे इतर लोक जिवंत राहणार होते फॉर एव्हर. आणि त्याला का, जसा हा खालच्या जग आणि वरच्या जो स्पिरिच्युअल जग आहे, जसं आपण एका बिल्डिंग मध्ये राहतो, वरचा फ्लोर आणि ग्राउंड फ्लोर, जसा वरच्या फ्लोर मध्ये जातो आपण जेव्हा आपल्याला पाहिजे, आणि मग खालच्या फ्लोअरवरती आपण खाली उतरतो. तसाच आपल्या ह्या जगामध्ये पण आपण तसंच असतो, आपल्या शरीर आणि आपला आत्मा. आणि तसंच वरच्या जगामध्ये पण आपलं शरीर आणि आत्मा एक संग जाऊ शकला असता. बट आता हा गोल्डन काफचा सीन जो आहे, त्याने आपल्याला म्हणजे परत खालती उतरवला. भले आपली म्हणजे जी जी लेवल जी हाय होती ती परत उतरली, आणि त्यामुळे आपल्यावरती परत म्हणजे एंजल ऑफ डेथचा कंट्रोल परत आला. तर इथे आपण बघतोय की परमेश्वराने आपल्याला परत म्हणजे आता काही म्हणतात की हा जो पाप जो आहे एकदम एकदम भारी का पाप आहे. 40 दिवसानंतर लगेच परमेश्वराची इच्छा, म्हणजे आपण कायदा तोडला, मूर्ती मूर्ती तयार केली, मूर्ती पूजा झाली.
आता पुढे आपण इथे बघतोय की ना जेव्हा परमेश्वराने दयेने आपल्याला हे 13 ऍट्रिब्यूट्स दिले, 13 ऍट्रिब्यूट्स ऑफ मर्सी सांगण्यासाठी की ह्याचा अगर तुम्ही बरोबर मनापासून प्रार्थना कराल तर हे ऍट्रिब्यूट्स मी तुमच्या समोर आणीन, माझ्या समोर मी मला आणीन आणि तुम्हाला त्याच्यावरती माफी मिळवून देईन चुकांवरती. आता पुढे आपण बघतोय की इथे मोशे रबेनो रिक्वेस्ट करतायत मोशे रबेनो लवकर वाकले, परमेश्वर आपल्या ते वाकले आपला डोका जमिनीवरती ठेवून आणि त्यांनी प्रोस्ट्रेट केला स्वतःला म्हणजे फालती आणि ते म्हणाले अगर आता तुमच्या नजरेमध्ये माझ्यावरती दया असेल, माझे माझे लॉर्ड माझे, तर मग परमेश्वर तुम्ही आमच्यामधून आमच्या संगत चला. कारण की लोक जी आहेत ती कडक म्हणजे आपण म्हणतो ना जरा कडक आहेत, लोक कडक नाकाची म्हणजे मानाची आहेत आणि तुम्ही माफी द्या त्यांच्या चुकींवरती आणि त्यांच्या ह्याच्यावरती आणि तुम्ही करा मेक अस युअर हेरिटेज, म्हणजे तुम्ही करा म्हणजे तुमचा हेरिटेज, म्हणजे तुम्ही मला म्हणजे हे करा. तर मग तुम्ही तुमच्या म्हणजे हेरिटेज मधून आम्हाला हे करा, असा म्हणजे मोशे रबेनू प्रार्थना करतायत, म्हणजे तुमचा म्हणजे आम्हाला तुमचा भाग करा. आता लगेच मोशे रबेनूनी संधी घेतली आणि परमेश्वराचा प्रेझेन्स जो आहे समोर आता त्यांनी लगेच बात केली आणि ही प्रार्थना त्यांनी ऐकली परमेश्वराची. म्हणजे परमेश्वराकडे प्रार्थना कशी केली पाहिजे, तर मोशे रबेनू वाकले आणि त्यांनी वाकून काय दाखवला तर मी तुम्हाला कम्प्लिटली सबज्युगेट आहे, म्हणजे आपण म्हणतो ना एक प्रकारचा परमेश्वर तुम्हाला पूर्णपणे मी स्वतःला देतोय, म्हणजे मी तुमचा आहे, तुमच्यासाठी आहे, तुम्ही जसं म्हणाल तसं मी करीन आणि आपले इतर लोक पण जसं तुम्ही म्हणाल तसं होईल करतील. तर मग काय म्हणाले मोशे रबेनू की तुम्ही आमच्यामधून प्लीज आमच्यामध्ये आमच्या संग तुम्ही राहा. का? कारण की परमेश्वराने ऑलरेडी म्हणजे एग्री केला होता. मग आता आता आपले मी फरशी प्रश्न विचारत आहेत की ऑलरेडी परमेश्वर म्हणाला होते मी की तुमच्या संगत आहे, तर का मोशे रबेनू परत रिपीट करतायत हा रिक्वेस्ट? आणि का ते म्हणजे जसली इथे प्ली करतायत म्हणजे रिक्वेस्ट करतायत जमिनीवरती वाकून, तर परमेश्वर म्हणजे म्हणजे माणसं जी आहे ती म्हणजे कडक नाकाची कडक मानाची आहे. जेव्हा इथे आपण बघतो हा प्रिसाइसली आहे, त्यांचा जो स्टबॉर्ननेस आहे, जे परमेश्वर त्यांचा जो म्हणजे कडकपणा जो आहे, म्हणजे आपण म्हणतो एक प्रकारचा म्हणजे आम्हाला असं पाहिजे मी असं करीन, जो म्हणजे नेचर जो आहे, तर म्हणाले ते डेंजरस आहे, म्हणजे डेंजरस आहे त्यासाठी त्यांच्या संगत राहण्यासाठी. एकदा परमेश्वराने म्हणजे आपण म्हणतो ना सेटअप केलेला आहे, हा दाखवला म्हणजे आपली त्याची दया कशी आहे. आणि मोशे रबेनू आता कारण की परमेश्वराने म्हणजे मोशे रबेनू आर्ग्यू केला की परमेश्वर ला कॅपॅसिटी आहे माफ करण्यासाठी त्यांच्या पापांवरती. अगोदर आपण बघितलं की परमेश्वर झाले होते रागवले होते लोकांवरती आणि डेंजरस होता त्याला त्यांच्या संगत राहण्यासाठी. बट आता परमेश्वराने त्याला माफ केला, तर आता ही वुड शो दाखवतील जास्ती दया आपल्या
देवदूतापेक्षा. कारण परमेश्वर काय म्हणाले की आतापासून देवदूत तुमच्या संगत असेल. आता देवदूत कसा आहे म्हणजे आपण चांगला केला तर चांगला आहे, ना वाईट केला तर मला लगेच शिक्षा आहे. परमेश्वर कशा परमेश्वर म्हणजे हिशोब करतील मला, म्हणजे परमेश्वर कन्सिडर करतील की मला दया केली पाहिजे, मला म्हणजे त्यांना शिक्षण दिली पाहिजे लगेच किंवा काय. परमेश्वराकडे म्हणजे आपण ही प्रार्थना करून एल राखून खाणून आपल्या चान्सेस आहे की आपल्याला परमेश्वराची जो स्केल जो शिक्षाचा आहे तो आपण टर्न करू शकतो आपल्या दयेवरती, असे रमबान सांगतात. ओराखाईम कदोश नोट करतायत इथे की आता फक्त एकच टाइम जो एंटायर एक्सचेंज आहे, मोशे रब्बेनु रिफर करतायत परमेश्वराला की ते माझे लॉर्ड आहेत. राधा जर आपण म्हणतोय परमेश्वरला त्यांनी म्हणा पाहिजे की माझे हशेम, हशेम तुम्ही तुम्ही म्हणजे आमचे हशेम आहात. इथे हशेम न उल्लेख करता ते लॉर्ड म्हणताय. तर इथे एक्सटेंड करतात परमेश्वराची मर्सी. मोशे रब्बेनु घाबरत होते. काय घाबरतात मोशे रब्बेनु? की जी माणसं कडक मानाची आहेत ती लोक म्हणजे चान्सेस आहे की ती लोक सिन करतील. आणि आणि त्यांना माफी मिळते एकदम इझिली. का? कारण की परमेश्वर दया करतात. तर मग काय टेम्प्ट होईल म्हणजे माणसाला काय टेम्पटेशन मिळेल, याला परत आपण पाप करूया म्हणजे तो. त्यासाठी मोशे रब्बेनु म्हणाले आपला हशेम्स लॉर्डशिप म्हणजे परमेश्वराची लॉर्डशिप आहे. इथे इंडिकेट करते परमेश्वराची ताकद आणि परमेश्वराचे जजमेंट. तर इथे पाहिजे होतं मिक्सचर ऑफ जजमेंट आणि मर्सी. म्हणजे परमेश्वराचं आपण बघतोय इथे मिक्स आहे परमेश्वराचा, म्हणजे परमेश्वराचा आपण बघतोय मोशे रब्बेनु सांगतायत म्हणजे आपण बघतोय परमेश्वराची इथे इंडिकेट परमेश्वराची ताकद आणि परमेश्वराचं म्हणजे जजमेंट. तर इथे मिक्सचर आहे जजमेंट आणि दयामध्ये, म्हणजे परमेश्वराचे जजमेंट पण आहे आणि दया पण आहे. बिना खालतीन इथे आपण म्हणतोय आपल्या 9 मध्ये सांगते की परमेश्वर तुम्ही आम्हाला तुमचं हेरिटेज करा म्हणजे नखालतेनो. तर मोशे रब्बेनु रिक्वेस्ट करतायत की परमेश्वर तुम्ही इस्रायल लोकांना युनिक करा की ते तुमचे आहेत. नाही फक्त म्हणजे रेस्ट करा तुमचा प्रेझेन्स, जसं मग दुसऱ्या नेशन्स मध्ये तसं तुम्ही इस्रायल लोकांना म्हणजे एक प्रकारचं एक युनिक नेशन करा. आता इथे नेक्स्ट आपलं वर्स क्लॅरिफाय करते कसं म्हणजे का मोशे रब्बेनु रिपीट करतायत ही रिक्वेस्ट जी त्यांनी म्हणजे अगोदर केली होती आणि ती परमेश्वराने एक्सेप्ट केली. की परमेश्वराने आन्सर केला की म्हणजे आन्सर काय केला की मी रेक्टिफाय करीन. जो स्पेशल म्हणजे मी आता परत एक प्रकारचं म्हणजे परत लक्षामध्ये घेईन किंवा देन इस्रायल लोकांना स्पेशल स्टेटस तसा. कारण मग करार करून आणि तो करार म्हणजे एकदम फॉर एव्हर असेल. आणि हा करार जो आहे जो मोशे रब्बेनु तो म्हणजे मोशे रब्बेनुचा प्लॅन होता की आता म्हणजे तो आता केला पाहिजे. कारण की हा अप्रोप्रिएट टाइम आहे की आपल्या इस्रायल लोक म्हणजे परमेश्वराचे एक प्रकारचा म्हणजे परमेश्वराची माणसं होऊन जातील.
आणि तो रेकग्नेशन अख्ख्या जगामध्ये मिळेल. त्या इस्रायल मध्ये अगर इस्रायल लोकांना जो कोणी बघतोय तर म्हणतील की हा ही परमेश्वराचे म्हणजे यांच्याकडून आम्हाला परमेश्वराचा मार्ग दिसण्यात येते. परमेश्वर जगामध्ये राज्य आहे. परमेश्वराचा म्हणजे आपला सर्व स्पेशल आहे जगामध्ये. बरीचशा लोकांवरती परमेश्वराचा जो करार जो आहे त्या करारमुळे जो स्टेटस जो आहे जसं म्हणजे आपण म्हणतो स्टेटस आहे स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये इस्रायल लोकांचा स्पेशल आहे परमेश्वरासंगत. फिजिकल वर्ल्ड मध्ये आपण बघतो इव्हन नॉन ज्यू लोक पण सक्सेसफुल होतात त्यांच्या कामामध्ये, बिझनेसमध्ये, धंद्यामध्ये आणि इस्रायल लोक पण. बट आपला जो स्पिरिच्युअल कनेक्शन ज्या परमेश्वरासोबत तो स्टेटस वेगळा आहे, तो स्पेशल आहे. आता पुढे इथे आपल्याला सांगतोय पसूक आपल्याला 10 मध्ये चॅप्टर 34 आणि पसूक 10 परमेश्वर म्हणतायत की मी तुमच्या संग कॉव्हनंट करतोय म्हणजे एक प्रकारचा करार करतोय पूर्ण जमाती समोर. म्हणजे मी फरक करीन आपला जो म्हणजे कधीच असं झाला नव्हतं अख्ख्या जगामध्ये आणि सर्व नेशन्स मधून आणि सर्व लोकांमधून ज्या लोकांनी म्हणजे इच्छा ठेवलेली आहे तुमच्या परमेश्वराच्या कामासाठी विच इज म्हणजे ती एकदम सगळ्यात मोठी आहे. आणि ते मी आता म्हणजे तुमच्या संगत करायला चाललेलो आहे. तर इथे आपण बघतो मोशे रब्बेनु रिक्वेस्ट करतात परमेश्वराला की आमच्या संगत म्हणजे इस्रायल लोकांसंगत करार, स्पेशल करार, की तो करार केल्याने इस्रायल लोक नेहमी परमेश्वराच्या कॉव्हनंटच्या अंडरमध्ये येतील. आणि जी जबाबदारी जी आहे आपल्या लोकांची परमेश्वराकडे ती आपण त्या कराराकडे बघून आपण पूर्ण करू आणि परमेश्वर त्या कराराकडे बघून आपल्याकडे दया करतील अशी म्हणजे आपण नेहमी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आता पुढे आपल्याला पसूक मध्ये सांगते पसूक 11 मध्ये पण तुम्ही काळजी घ्या जे काय मी तुम्हाला आज्ञा देतो आज, कारण की मी आता इस्रायल देशामधून काढून टाकणार आहे तिथे जे अमोराइट्स आहेत, केनानाइट्स आहेत, किती आहेत, इझी पुढे आपला नंतर मग हेवी वैभूसी जो कोणी तिथे आता 7 नेशन जे आहेत त्यांना तिथून मी काढून टाकणार आहे आणि तुम्हाला ती जागा मिळणार आहे. ती तर परमेश्वर म्हणताय की तुम्ही काळजी घ्या, काळजी घ्या म्हणजे लक्षामध्ये घ्या की तुम्ही कुठल्याही प्रकारचा करार करू नको जी लोक जी जमात राहते आपल्या इस्रायल देशामध्ये. नाहीतर मग आपला अगर तुम्ही तसं केलात तर मग ते तुमच्याकडे म्हणजे जसं की तुम्हाला म्हणजे एक प्रकारचा म्हणजे आपण म्हणतो ना जसं की तुम्हाला म्हणजे चिटकले राहतील मग तो त्रास त्यांना ते तुम्हाला नेहमी त्रास देत राहतील. अगर तुम्ही त्यांच्या संगत करार केलात तर त्याचा त्रास तुम्हालाच होणार आहे. म्हणजे इथे आपण बघतोय की आज पण जे आपले नॉन ज्युइश लोक इस्रायल देशामध्ये आहेत त्यांच्या संगत अगर आपण गोडी करतोय ते गोड आपल्या संगत दाखवतात गोड आहेत बट ते मधी ना मधी त्रास देत राहतात. काही ना काहीतरी म्हणजे बलात्कार करतात आपल्याला म्हणजे फायरिंग करतात हे करतात ते करतात काही ना काहीतरी चालूच आहे त्यांचं. परमेश्वर म्हणाले त्या टायमाला की तुम्ही काही करार करू नको त्यांच्या संगत, त्यांच्या संगत तुम्ही गोडी करू नको कारण की ती लोक इस्रायल देशामध्ये नाही राहिले पाहिजे आणि त्यांना तुम्हाला काढून टाकायचं हळूहळू असा परमेश्वराने त्या टायमाला सांगितलं होतं. आणि सांगितलं होतं की अगर आपण त्यांच्या संगत गोड होतोय त्यांना जवळ करतो तर मग तो आपल्यालाच त्रासदायक आहे. तिथे परमेश्वर
इव्हन म्हणजे एवढा आपला प्रॉमिसेस आणि कॉव्हनंट केला, तरी पण इस्रायल लोकांनी ते लोक म्हणजे तरी पण परमेश्वराचा म्हणजे मार्गापासून थोडे लांब गेले, आणि त्या लोकांनी त्यांच्या संघात काही लोकांनी कॉव्हनंट पण केला. इथे परमेश्वर सांगतायत मोशे रब्बेनूला, की जे काय म्हणजे सिन्स, जे एक प्रकारची भीती आहे त्याची, आणि कुठलीही कमांडमेंट जे आहेत, ते स्पेसिफिकली आपण म्हणतोय जे आपल्याला इम्पॉर्टंट आहे सेफ करण्यासाठी, आपल्या इस्रायलचं स्पिरिच्युअल ग्रेटनेस साठी, ते इथे आपल्याला सांगतायत की परमेश्वर काय म्हणतात, प्रॉमिस काय देत आहेत की मी पहिले काढून टाकीन जे कॅनानाइट नेशन्स आहेत. बट ते इस्रायल लोकांना कॉशन देतात, म्हणजे सांगतायत की बघा तुम्ही पण अवॉइड करा त्यांचे टेम्पटेशन जे आहेत, जे काही त्यांच्याकडे गोष्टी आहेत त्या गोष्टींच्या मागे जाऊ नको, त्या गोष्टीचा विचार करू नको. तर हा पॅसेज जो आहे चालू आहे ते आपल्याला सांगण्यासाठी की तुम्ही जे काही मी तुम्हाला कमांड देतोय, का परमेश्वर एम्फेसाइज करतायत आपल्या की लोकांनी परमेश्वराने म्हणजे नाही डिसरिगार्ड केलं, पण एव्हरीथिंग जे काही त्यांनी कमांडमेंट दिलेली आहे त्यांच्या म्हणजे अगोदर जे काही सांगितलं की तुम्ही मूर्ती पूजा करून, जिथे म्हणजे त्या लोकांनी आपला मूर्ती पूजा केली एगेलची. तर हा पॅसेज जो आहे इथं मूर्तीपूजाचा एंड कसा होतोय आपल्या की तुम्ही तुमच्यासाठी मोल्डन गोल्ड करणार नाही. आता मोल्डन म्हणजे इथे सांगते मोल्डन गोल्डन काफ. इथे एम्फसाइज काय करतोय, इथे इव्हन तुमचा म्हणजे हेतू बरोबर होता ना, तुमचा हेतू होता मूर्ती पूजा करण्याचा, तुमचा हेतू काय होता की आम्हाला लीडर पाहिजे. तर मग त्यासाठी तुम्ही त्या लीडरच्या हिशोबाने तो क्लेम केला, आणि तुमच्यासाठी म्हणजे मूर्ती तयार करण्यात आली, आणि त्याच्यावरती तुमच्यावरती कॅटॉस्ट्रॉफी म्हणजे हा संकट आला. त्यासाठी ते आपण बघतोय की आपल्याला म्हणजे परमेश्वराने सांगितलं की तुम्ही आपल्या हातामध्ये पण आहे की आपण कसा म्हणजे सांभाळतो, जो करार परमेश्वराने आपल्या संगत केलेला आहे, आणि त्या करारावरती परमेश्वराकडे आपण माफी मागून परमेश्वराकडे परत येतो, आणि परमेश्वराला आपण म्हणजे जो करार जो आहे परमेश्वराचा आपण केलेला आहे त्याची आठवण आपण नेहमी ठेवली पाहिजे, आणि आपण परमेश्वराचा करार आपण बरोबर पाळू, तर मग परमेश्वर आपल्या संगत पण परमेश्वराचा जो करार जो आहे, तो परमेश्वर या कराराचा मागे जो आपल्याला हेतू आहे आपल्याला जवळ करायचा, आपल्यावरती म्हणजे आशीर्वाद भरभराटी देण्याचा, ते पण परमेश्वर स्वतः म्हणजे पूर्ण करतील. आणि तोच परमेश्वराचा तोच इच्छू आहे की आपल्यावरती म्हणजे भरभराटी, सुख, समाधान, शांती, सर्व सर्व गोष्टी येतील. पण आपण पण आपल्या परीने आपल्या साईडवर आपल्या हातातून कुठल्याही प्रकारचा दुसऱ्या गोष्टी आपल्या चुकीच्या गोष्टीने झाल्या पाहिजे, आणि आपण परमेश्वराचे खरे सेवक, परमेश्वराच्या मार्गाला परमेश्वराकडे आपल्या बरोबर सर्व्हिसेस करून आपले नेहमीची सर्व्हिसेस जे आहेत शाखारीत, मिनखार, वीद, शब्बात, सण, आणि आपल्या तोराचा अभ्यास, मित्रचा पालन, ही चांगली कामं करून आपण नेहमी करत राहायला पाहिजे. त्याच्याने परमेश्वर आपल्यावरती भरभराटी, सुख, समाधान आणि शांती आणतील. बहु कृष्ण आमेन आमेन. परमेश्वराच्या निमित्तानं कोला बराखत por Yeshua. תודה רבה, שבוע טוב. כן, תודה רבה. תזכה למצוות. אמן. כל טוב לי.
תודה רבה רבי אהרון. יישר כוח, תזכרי מצוות. כל כן טוב. לאמור, תודה רבה, כל טוב. כל טוב. טוב, שבוע טוב סגנה, מנהל לקלוט אותה.